पाकिस्तानी दूतावास हा ISIचा अड्डा असल्याचं समोर आलंय। तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईमध्ये दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासात कार्यरत असलेल्या अनेक ISI एजंट्सचा पर्दाफाश झालेला आहे। पाकिस्तानी दूतावास ISIचा अड्डा बनलाय का त्याच्याविषयीची माहिती इथं स्क्रीनवर आपण बघतोय। 2016 मध्ये ISIचा अधिकारी मोहम्मद अख्तरचा पर्दाफाश झाला। मोहम्मद अख्तर पाक दूतावासात व्हिसा अधिकारी म्हणून काम करत होता। दूतावासातील अधिकारी असल्यामुळे कारवाईपासून त्याला संरक्षण मिळालं। मोहम्मद अख्तरच्या संपर्कात असलेल्या 2 भारतीयांना अटकही करण्यात आली होती। दोघांच्या चौकशीमध्ये मोहम्मद अख्तरच्या षडयंत्राचा भांडाफोड झाला। 2013 मध्ये ISIनं मोहम्मद अख्तरला भरती केलेलं होतं, म्हणजे त्याला कामावर ठेवलं गेलेलं होतं। मोहम्मद अख्तरची दिल्लीतील पाक दूतावासात नियुक्ती झाली। पाक दूतावास, लक्षात घ्या, अख्तरकडून भारतीय सैन्य तैनातीबाबतची कागदपत्र जप्त करण्यात आलेली आहे। पाकिस्तान दूतावास कसं ISI साठी काम करत होतं? दिल्ली पोलिसांकडून 2020 मध्ये पाक रॅकेटचा भांडाफोड सुद्धा झालेला होता। व्हिसा अधिकारी म्हणून काम करणारे शेवटी ISIचे एजंट निघाले। आबिद हुसेन आणि ताहिर खान अशी त्यांची नावं होती। आबिद हुसेन आणि ताहिर खानची भारतातून शेवटी हकालपट्टी करण्यात आली, ती करावी लागली। 2021 मध्ये स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं आणि तिथे ISI एजंट्सचा भांडाफोड झाला। व्हिसा अधिकारी ISI साठी काम करत असल्याचं समोर आलं। आपण बघतोय की कशा पद्धतीनं हे रॅकेट चालवलं जात होतं, कशा पद्धतीनं अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा झाला। आपल्याबरोबर आहेत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर, त्यांच्याशी बोलूया। अभय सर, पहलगामचा हल्ला झाला, त्यानंतर भारतानं कारवाई केली आणि मग नवनव्या गोष्टी समोर यायला लागल्यात अभय सर। तर आता हे जे पाक दूतावास आहे तेच कसा ISIचा अड्डा होतं हे समोर आलंय, अशा काही गोष्टी समोर येत आहेत। तुम्ही या सगळ्याकडे कसं बघता आणि कसं विश्लेषण कराल याचं? ISI हे पाकिस्तान दूतावासामध्ये फार पूर्वीपासून काम करत आहे, आजची गोष्ट नाही आहे। हे लोक काय करतात की ISI चे अनेक जे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना दूतावासामध्ये पोस्ट करतात। ते व्हिसा डेस्क ऑफिसर्स म्हणून काम करतात किंवा प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे ऑफिसर्स म्हणून काम करतात। ते जवळपास 10 ते 12 अधिकारी असे प्रत्येक ISIच्या दिल्ली दूतावासात आणि बाकीच्या त्यांच्या कॉन्सुलेटमध्ये आहेत, प्रत्येक ठिकाणी 10 ते 12 असतात। तर यांचं काम एकच असतं की व्हिसा देताना त्या माणसाचा एकतर ठावठिकाणा ओळखायचा, म्हणजे जसं आमच्या नागपूरचा जर कोणी असेल तर नागपूरच्या इथल्या संवेदनशील क्षेत्राची माहिती काढण्याकरता तो माणूस कामी पडेल हे ते हेरतात आणि मग त्या माणसाला आपल्या जाळ्यात ओढतात। तर जाळ्यात कसं ओढतात की त्याला तिथे ते व्हिसा अटकवून त्याचा ठेवतात, 2-3दा चक्कर मारायला लावतात आणि मग व्हिसाचा म्हणजे पाकिस्तानच्या तिथला एजंट आहे असं सांगून ते म्हणतात की तुम्ही आम्हाला सिम कार्ड जर दिले एक तर आम्ही तुमचं काम लवकर करून देऊ। जर तो माणूस त्या सिम कार्डच्या याला बळी पडला तर त्यांना कळतं की हा माणूस खरंच निर्कुल आहे आणि मग ते त्याला जाळ्यात ओढतात। पहिल्यांदा त्याला व्हिसा देतात, मग त्याचे आक्षेपार्ह फोटो किंवा आक्षेपार्ह माहिती घेतात त्याच्याकडं छोटी छोटी, आणि मग त्याला मोठ्या कारवाया करायला जी मदत पाहिजे असते ती द्यायला सांगायला मदत करतात। आता प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे अनेक ठिकाणी कॅन्टॉन्मेंट्स आहेत, अनेक ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत, काही संवेदनशील गोष्टी आहेत, जसं मुंबईला अप्सरा आहे, बरोबर। तसं जर असेल तर तिथले लोक जर तुम्ही पकडले तर तुम्ही तिथे जाऊन फोटो काढा असं ते सांगतात किंवा व्हिडिओ घ्या। आता व्हिडिओ ते आतमध्ये जाऊन तर घेऊ नाही शकत, त्याच्यामुळे ते बाहेरनच घेतात, पण त्याचा आम्ही ते लोक पीसमिल सगळे गोष्टी तयार करून एक पूर्ण गोष्ट तयार करतात किंवा एक पूर्ण चेन तयार करतात त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्टची, आणि मग ते आपल्या ISIला पाठवतात। असं एक प्रकरण असतं। अभय सर, तुम्ही जसं म्हणालात की एखाद्या व्यक्तीचा व्हिसा अडकवून ठेवायचा, त्याला 4-4 वेळा बोलवायचं, त्याची जर काही गरज किंवा नीड असेल ती भापायची आणि मग त्याचा गैरफायदा घ्यायचा, अशी एक मोडस ऑपरेंडी। दुसरीकडे
आता हे जे काही सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर्सचा प्रस्ताव वाढलेला आहे, तो प्रत्येक राज्यामध्ये किंवा देशामध्ये असे काही इन्फ्लुएन्सर्स शोधायचे ज्यांना खूप पैसा देता येऊ शकतो आणि त्यांना विकत घ्यायचं आपल्यासाठी काम करण्याकरता आणि त्यांना फिरण्याकरता पैसे द्यायचे. हे या जिला आत्ता अटक केलेली आहे तिच्यावरनं लक्षात आलं. तर ही एक मोडस ऑपरेंडी पाक एजंटची त्या होती का, म्हणजे दानिशची ISIच्या माध्यमातून? नाही, असतेही. तुम्ही अगदी बरोबर सांगितलं. मी आता जे तुम्हाला सांगितलं ते पाकिस्तानचं उच्चायुक्त किंवा एम्बसी कसं काम करते ते सांगितलं. बरोबर. आता हेच लोक जे असतात ते पूर्ण सोशल मीडिया स्क्राउट करू शकतात. ते पूर्ण सोशल मीडिया पाहत असतात सगळ्या लोकांचा, ज्यांच्याकडे त्यांना वाटतं की हे लोक बाहेर जायच्या याच्यावर आहे. किंवा जसं मी माझे भारतातल्या ठिकाणांचे फोटो टाकले की मी उटीला गेलो होतो, मी दार्जिलिंगला गेलो होतो, मी शिमल्याला गेलो होतो, तर ते बरोबर हेरतात की या माणसाला फिरायची आवड आहे. मग ते जसं मी सांगितलं की त्यांनी एक नागपूरचा कोणीतरी एजंट तयार केला असेल किंवा स्लीपर सेल असेल, तो माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. तो मला सांगतो की साहेब मी तुम्हाला स्वस्तामध्ये घेऊन जाईन, माझी कंपनी आहे तिला मी स्वस्तात घेऊन जाईन, तुम्हाला फॉरेनची सैर करून आणतो. अशा प्रकारे ते जाळ्या तोडतात. हा एक प्रकार झाला. दुसरा प्रकार झाला की जे ते लोक पाहतात की ज्यांना पैशाची गरज आहे बरोबर. किंवा ज्यांना खास करून मुलींचा आधी जे व्हायचं ते मुली शोधायचे आहे. ISI मध्ये ज्या तिथे ISIचे एजंट स्त्री एजंट्स काम करतात ते लोक शोधायचे कॉन्सुलेटमध्ये आणि बाकीच्या ठिकाणी की चांगल्या हे माणसं कशी आहेत. काही लोक कॉमेंट्स करणारी असतात, काही लोक एखाद्या बाईचा फोटो पाहिला की त्याच्यावर कॉमेंट्स करतात, आय लव्ह यू म्हणतात, आमच्याशी बोला असं म्हणतात. अशा लोकांना ते हेरतात आणि मग त्यांना एक चांगल्या प्रकारे प्रलोभन देऊन आधी त्या मुलीशी मैत्री करायला सांगतात. काही दिवसानंतर आक्षेपार्ह फोटो त्यांचे तयार करतात. आजकाल जे AIचा प्रस्थ चालू आहे त्या AI तर्फे च्या माध्यमातून काहीतरी एक त्यांचा व्हिडिओ तयार केला जातो, तो त्यांना दाखवला जातो आणि असं त्यांना ब्लॅकमेल करून काम करायला भाग पाडलं जातं. तर सोशल मीडियावर जे इन्फ्लुएन्सर्स असतात ते लवकर याला बळी पडतात. कारण जर तुम्हाला माहिती आहे की हे इन्फ्लुएन्सर आहे आणि तुमचे इतके फॉलोअर्स आहेत, आपण नेहमी ब्रॅग करतो की माझे 5,000 फॉलोअर्स आहेत, माझे 3 लाख फॉलोअर्स आहेत, माझे 2 लाख फॉलोअर्स आहेत. अशा लोकांना ते हेरतात बरोबर आणि त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढतात. तर हे सगळं प्रकरण फार पूर्वीपासून चालू आहे. आधी चीनचे लोक करायचे, आता पाकिस्तानचे लोक करतात आहेत. काही दिवस आधी दुसरे लोक करायचे, पण हे सगळं अभ्यास चालू असतं. सर, पण मग या सगळ्याला निर्बंध कसा येणार? म्हणजे ISIचाच माणूस जर पाकिस्तानी दूतावासात काम करत असेल आणि तो अशा प्रकारे देशविघातक कृत्यांना प्रोत्साहन देण्याकरता काम करत असेल तर अशाला निर्बंध कसे आणणार? म्हणजे एका बाजूला दूतावास ही जी संकल्पना आणि त्याचा उद्देश आहे त्यालाच हरताळ पासला जातो, अनेकदा आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन होतं आणि दुसऱ्या देशाच्या सुरक्षेवर सुद्धा त्याने गदा येऊ शकते. अगदी येतेच. ते याचा उद्देशच हा आहे की दुसऱ्या देशाची संवेदनशील माहिती तुम्ही गोळा करायची आणि ती साठवून ठेवायची आणि वेळ आली की त्याचा उपयोग करायचा. आता होतं काय की तुम्ही जेव्हा असे माहिती गोळा करता त्यावेळेला जे तुमचे माणसं तिथे पोस्ट केलेले असतात ते याच उद्देशाने केलेले असतात. एक साधारण लोक पाहतात की काही दिवसानंतर काय होणार. जसं आता आपलं ऑपरेशन सिंदूर चालू आहे, तर आता हा प्रकार जो आहे तो फार जोरामध्ये चालेल. कारण आपल्या इथे सुद्धा अनेक लष्कराचे लोक आहेत किंवा रिटायर झालेले लोक आहेत जे आपले विचार सोशल मीडियावर मांडतात आणि त्याच्यापैकी जे काही लोक असतील की जे थोडंसं गव्हर्नमेंटला अपोज करणारे आपले विचार मांडतात सोशल मीडियावर, आर्मीवाले, त्या लोकांना ते बरोबर हेरून त्यांचं किंवा असंतुष्ट आत्मे जे असतात त्या लोकांना हेरून त्यांनाही ते जाळ्यात पकडतात. तर हे फार मोठं रॅकेट आहे मॅडम. हे छोटं रॅकेट नाही आहे. हे पाकिस्तान त्या एम्बसी मधनं कॉन्सुलेट मधनं हे तयार होतं. त्यांच्या एजंटच्या थ्रू त्यांना जे ओढल्या जातं आपल्या जाळ्यात आणि त्यांचे जे स्लीपर सेल्स आहेत सगळीकडे फैललेले, त्या स्लीपर सेल्स कडनं त्या लोकांना हे कार्यान्वित केलं जातं. बरोबर. सर, शेवटचा एक प्रश्न विचारते. भारतानं जी काही आत्ता कारवाई केली आणि पुराव्यांनिशी केली, पाकिस्तान कसं आहे माहिती आहे, त्यामुळे
ऑडिओ व्हिडिओ असे जे जे पुरावे शक्य होते ते सगळे गोळा केलेले आहेत आणि आता हे स्पष्टच झालंय की पाक कसं दहशतवादाला खतपाणी घालतं आणि कसं वेगळ्या मार्गाने चुकीच्या मार्गाने भारताविरोधात किंवा इतर शत्रू राष्ट्रांविरोधात त्यांच्या शत्रू राष्ट्रांविरोधात कारवाया करताय. तर कसा निर्बंध यावर कशी रोख यावर आणता येईल पाकिस्तानला? याच्यावर रोख फक्त काही प्रकारांनीच घातल्या जाते मॅडम. एक तर अशा लोकांचे टेलिफोन टॅप केल्या जातात, त्यांच्या सोशल मीडियाच्या कारवाया टॅप केल्या जातात. जसं ते लोक आमचे टॅप करतात तसे आमचे सुद्धा जे इंटेलिजन्स वाले आहेत ते यांच्या मागावर असतात. कारण काही ना काही जे कॉल असतात त्याच्यावरनं कळतं की हा माणूस कुठल्या दिशेने चाललेला आहे, तर मग त्याला ते टॅप करतात. तसंच सोशल मीडियावर जे इन्फ्लुएन्सर्स आहेत असे जे याला बळी पडू शकतात अशा लोकांनाही आपले इंटेलिजन्स वाले टॅप करतात. आणि काही दिवसानंतर मग जसं त्यांचं असतं की त्यांना तुम्ही एक तर देश निकाला द्या किंवा त्यांना हे करा. पण याच्यामध्ये मेन हे आहे की याच्यात पब्लिक पार्टिसिपेशन पाहिजे, की लोकांनी भलते सलते आपले जे फोटो घालतात सोशल मीडियावर किंवा आपलं जे ब्रॅगिंग करतात की मी इतक्या तोळ्याचा हार बनवला, मी इतकं हे दिलं माझ्या बायकोला, किंवा ही जी माहिती देतात त्याच्याद्वारे तुमचं जे सायकोलॉजी आहे ती एक्सपोज होते सोशल मीडियावर आणि त्या सायकोलॉजीचा हे लोक फायदा घेतात. तर लोकांना हे कळायला पाहिजे की आपण असं करू नये आणि ही एक नागरिकाची जबाबदारी आहे की सोशल मीडियाचा वापर अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे, जास्त ब्रॅगिंग करण्याकरता नको करायला. नक्की. अभय सर, तुम्ही खूप महत्त्वाची माहिती दिली आणि खूप चांगल्या पद्धतीनं विश्लेषण तुम्ही केलं. खूप खूप आभार. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.